स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। 2024 बॅचसाठी हा माझा नक्कीच पहिला व्हिडिओ आहे। पण कित्येक मुलं ऑलरेडी 24चे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये कनेक्टेड आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कनेक्टेड आहेत, ॲप डाउनलोड केलेला आहे आणि प्रत्येकाची क्युरी ही नक्कीच आहे की दादा मी आता CETचा अभ्यास करू, मी JEEचा करू, मी नीटचा करू का मी आता बोर्ड्सवर फोकस करू। प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे आणि प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करतोय की मी CET करेन, नीट करेन, बोर्ड करेन, सगळं करेन। पण आज मला तुमचं विजन क्लिअर करायचं आहे की नेमकं येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्यासोबत काय काय होणार आहे, काय गोष्टी तुम्हाला फेस करायच्या आहेत आणि मग त्यासाठी आपल्याला प्रिपेअर व्हायचं आहे। लक्षात घ्या, जर तुम्हाला माहिती आहे की माझ्यासमोर हे चॅलेंजेस येणार आहेत तर नक्कीच आपण आधीपासून त्या चॅलेंजेससाठी प्रिपेअर राहू शकतो। जर अचानक ते चॅलेंज आला किंवा अचानक तुमच्याकडे एक प्रॉब्लेम आला तर तो तुमच्यासाठी डिफिकल्ट ठरणार आहे। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथून येणारे 3 ते 4 महिने कंटिन्यूअस एक्झाम्स असणार आहेत आणि हे तुम्हालाही माहिती आहे की पहिले JEEची फेज 1 आहे, त्याच्यानंतर लगेच तुमचा बोर्ड्स आहे, त्याच्यानंतर JEE आहे, पुन्हा CET आहे आणि पुन्हा नीटसुद्धा आहे। हे तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे, पण तुम्ही एवढा डीप विचार कधी केला आहे नाही केला आहे मला माहीत नाही। मोस्टली सगळेजण सध्या तरी JEE आणि नीटचा तुम्ही अभ्यास करत आहात, बरोबर। कित्येक मुलं आहेत, कित्येक ठिकाणी तुम्ही क्लासेस लावलेले आहेत, ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास, आणि प्रत्येकाचा प्रयत्न असा आहे की मला नॅशनल एक्झाम्समध्ये किंवा JEEमध्ये किंवा नीटमध्ये म्हणूया आपण चांगले मार्क्स घ्यायचे। हे सगळ्यांचं टार्गेट आहे आणि ऑब्वियसली गोष्ट तुम्ही त्याच्यासाठीच वर्षभर मेहनत करताय आणि हेही मला माहिती आहे की कित्येक मुलांनी अजून बोर्डचा अभ्यास तसा बघायला काही चालू केलेला नाही आहे किंवा 1-2 चॅप्टर्स झालेत, बस एवढाच कित्येक मुलांचा अभ्यास आहे। पण तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं बोर्ड सोपं आहे का हे आपल्याला थोडंसं विचार करण्याची गोष्ट आहे। आपण पहिले थोडंसं प्रत्येक परीक्षेचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात येईल। बघा, सगळ्यात पहिले तर तुमचे 26 to 31 जानेवारी JEEची एक्झाम आहे, फर्स्ट शिफ्ट आहे किंवा फर्स्ट एक्झाम आहे तुमची। त्याच्यानंतर लक्षात घ्या, तुम्हाला वाटतंय की मी बोर्ड्स करणार आहे आणि बोर्ड्सला एक काय झालं, बोर्ड्सची हाईप कमी करण्यात आली की जे CETचे क्लासेस आहेत, जे JEEचे क्लासेस आहेत किंवा जे नीटचे क्लासेस आहेत ते फॅकल्टीज काय म्हणतात की बोर्ड्स काय खूप सोपं आहे, 15 दिवसात होतं, शेवटच्या 10 दिवसात होतं, 2 दिवसात होतं, 3 दिवसात होतं। पण लक्षात घ्या, टीचरसाठी गोष्ट खूप सोपी असते। मी प्रोग्रामिंग शिकवतो, मी मुलांना म्हणणं काय 2 दिवसात तुम्हाला एक लँग्वेज शिकवून टाकतो, सोपं आहे, पण मुलांना समजलं पाहिजे, ते पाठ झालं पाहिजे आणि ते पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे, याच्यामध्ये फरक आहे। लक्षात घ्या, टीचर म्हणणं की नाही काय 2 दिवसात बोर्ड होऊ शकतं, टीचरला ऑलरेडी ते सगळं येते त्याच्यामुळे तो तसा म्हणतोय, पण मुलांसाठी ते करणं, शिकणं, ते पाठ करणं आणि ते लक्षात ठेवणं हे खूप मोठा फरक आहे। सो ते 1-2 दिवसात होणाऱ्या गोष्टी नाही आहेत, हे पहिला पॉईंट लक्षात ठेवा। म्हणून कोणी तुम्हाला म्हणत असेल 10 दिवसात बोर्ड होईल, 2 दिवसात होईल, 3 दिवसात होईल, हे पॉसिबल नाही आहे। हे पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करा। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्लॅन केला असेल की काय फेब्रुवारीचा महिना आहे, आपण तो बोर्ड्सला देऊया, फार तर फार आता 2-4 दिवस देऊया, असं जर तुम्ही विचार करत असाल तर एक गोष्ट बघा, आता येणाऱ्या दिवसात तुमचे प्रॅक्टिकल्स होणार आहेत। व्हेरी हाय चान्स की जे तुमचे प्रॅक्टिकल्स आहे ते 1 फेब्रुवारीपासून चालू होतील आणि 11 फेब्रुवारीपर्यंत तुमचे प्रॅक्टिकल्स चालणार आहेत। प्रॅक्टिकल म्हणजे काही नाही, तुम्ही जरी वर्षभर कॉलेजमध्ये गेला असाल नसाल, नॉमिनल असेल कसंही असेल, तुम्हाला कॉलेजला जावं लागेल, दिवसभर कॉलेजमध्ये बसावं लागेल, वायवासाठी प्रिपरेशन करावं लागेल आणि काही एक्सपेरिमेंट्स असतील जे तुम्हाला आधीपासून पाठ करून तिथे जावं लागणार आहे। मग या गोष्टीसाठी हे तुमचे 10 दिवस लक्षात ठेवा जाणार आहेत। तुम्हाला 2-3 तासाच्या वर या 10 दिवसामध्ये अभ्यास करायला वेळच भेटणार नाही आहे, कारण तुमचा रोल नंबर येऊपर्यंत तुम्हाला थांबावं लागणार आहे। आदल्या दिवशी ते सांगतात की कोणता प्रॅक्टिकल करायचा आहे, काय करायचं आहे, तुम्हाला बुक सबमिट करावं लागतील तुमचे जे प्रॅक्टिकल्सचे असतील, वायवा तुमचा असतो त्यासाठी थोडंफार तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल। त्याच्यासाठी तुम्हाला हे 1 to 11 फेब आहे ना, हा टाइम असाच जाणार आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही JEEचं प्रिपरेशन केलं तुम्ही 31 जानेवारीपर्यंत, त्याच्यानंतर तुमचे हे 10 दिवस गेले प्रॅक्टिकल्ससाठी, उरतायत किती तुमच्याकडे 21ला तुमचा बोर्डचा पहिला पेपर आहे, मग उरले किती रे 10 दिवस। मला सांगा 10 दिवसामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट करू शकता का 6च्या 6 सब्जेक्ट तुम्हाला वाटतंय की पॉसिबल आहे? मला 5 सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्ट आहेत, काही जणांचं बायफोकल आहे, बट स्टील मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, काही जणांचं बायो असेल तर बायो किंवा बायफोकल, किंवा मला इंग्लिशसुद्धा त्याच्यामध्ये करायचं ज्याचं तुम्ही कधीच पुस्तकसुद्धा बघितले नाही आहे, हे मी 10 दिवसात करणार आहे। आणि हा कॉन्फिडन्स मला कशामुळे आहे, कारण मी JEE आणि नीटसाठी वर्षभर प्रिपेअर केलेला आहे।
ठीक आहे, पण सध्याच्या घडीला तेही कन्सिडर करूया. आणि त्याच्यानंतर तुमचे 6 मार्चपर्यंत बोर्ड्स आहेत. आता CETचं तर यावेळेस टाइम टेबल खूप लवकर आला आहे, एप्रिलमध्ये CET आहे, त्यावर तो पॉईंट वेगळा आहे. पण आजच्या घडीला लक्षात घ्या, तुम्ही 10 दिवसामध्ये जर म्हणत असाल की मी बोर्ड करणार आहे, मी तुम्हाला खरं सांगतो हे शक्य नाही आहे. जर तुम्ही बोर्ड्स, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, हा व्हिडिओ बनवताना खरं तर वाईट वाटतं. दरवर्षी दिनेश सर, महेश सर, आम्ही सगळेजण ना एक व्हिडिओ बनवतो ग्रुपिंग क्रायटेरिया. ओके, मग तो CETसाठी आम्ही शक्यतो व्हिडिओ बनवतो की ग्रुपिंग क्रायटेरिया तुम्ही क्वालिफाय झालात का नाही बोर्डाचा रिझल्ट आल्यानंतर. किती दुःखाची गोष्ट आहे बघा, 300 मार्कापैकी मुलांना 150 मार्क सुद्धा पडत नाहीत. त्या व्हिडिओला 20-20, 25-25 हजार व्ह्यूज जातात. म्हणजे लक्षात येत आहे, ज्याला भीती असते, ज्याचा काहीतरी कमी मार्क्स असतो तोच ती मुलं बघतात. 12वीमध्ये असे किती पर्सेंट, मी तुम्हाला पर्सेंटमध्ये नाही सांगत, पण लक्षात घ्या, आमच्या व्हिडिओजला जर 20-20, 25-25 हजार व्ह्यूज जात असतील तर तुम्ही विचार करा किती मोठा नंबर आहे की ज्या मुलांना 300 मार्काच्या पेपरमध्ये 150 मार्क सुद्धा पडत नाहीत. आणि त्या 150 मधले तुमचे 80 मार्क्स प्रॅक्टिकलचे आहेत. फिजिक्सचे तुम्हाला 30 मार्क प्रॅक्टिकल मिळतात, केमिस्ट्रीचे 30 मिळतात, बायो असेल तर 30 मिळतात, मॅथ्स असेल तर 20 तर प्रॅक्टिकलचे मिळतात. म्हणजे मुलांना 300 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्क प्रॅक्टिकलचे देऊन सुद्धा ते 150च्या वर जात नाही आहेत. ही फॅक्ट आहे. आणि कितीही तुम्ही नीटचा अभ्यास केला, कितीही तुम्ही JEEचा अभ्यास केला, तरी बोर्ड क्रॅक होत नाही आहे. ही गोष्ट तुम्ही विचार करा. आता तुम्ही म्हणाल दादा बघा ना, गव्हर्नमेंटने कसा एक्झाम शेड्यूल केलेला आहे, प्लॅन केलेला आहे. आता ही सिस्टीम अशी आहे, याला आपण काही करू शकत नाही. मला कमेंट येईल दादा गव्हर्नमेंटने याचा विचार केला पाहिजे, हे केलं पाहिजे. जे आहे ते आहे. आता तुम्हाला गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतील आणि ही चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट करून तुम्हाला बोर्डमध्ये सुद्धा चांगलं पर्सेंट घ्यायचं आहे याचा विचार करावा लागेल. लक्षात घ्या, बोर्डमध्ये प्रत्येक फिजिक्सचा एक्झाम्पल घेतलं तर 10 मार्काचे तुम्हाला MCQ आहेत. तरी पण तुम्हाला सांगतो, वर्षभर अभ्यास करून सुद्धा या सिंपल 10 MCQसाठी मध्ये सुद्धा मुलांना 5 MCQ जमत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, ज्या मुलांना 10वीला 93% आहेत, 94, तुम्ही तुमचे बहीण भाऊ आधीचे रेकॉर्ड्स काढून बघा, ज्या मुलांना 90+ आहेत ते 70% सुद्धा घेण्याचे कॅपेबल नाही आहेत. असं नाही आहे की त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाही आहे, पण त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो MCQचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये त्यांनी कधी लॉज बघितलेले नाही आहेत, कधी त्यांनी डेफिनेशन्स पाठ केलेले नाही आहेत, कधीच त्यांनी डेरिव्हेशन्स केलेले नाही आहेत, आणि बोर्डला जे न्यूमरिकल लागतात ते तर त्यांनी कधीच केलेले नाही आहेत, त्यांना फक्त फॉर्म्युलेज पाठ आहेत. हा प्रॉब्लेम असल्यामुळे बोर्डमध्ये क्रॅक करणं खूप अवघड जातं. आणि हा सिरियसनेस आज लक्षात येत नाही. जेव्हा पेपर्स येतात, जवळ येतात, आपल्याला कन्सेप्ट माहीत असते. लक्षात घ्या, मी जर तुम्हाला म्हणलं ट्रान्सफॉर्मर काय तर मोस्टली तुम्हाला माहीत असेल, किंवा मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला माहीत असणार आहे, पण ॲक्च्युअल त्याची वर्किंग काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला 2 पानं लिहिता येत आहेत का, आणि त्याच्या बेसिक्स तुम्हाला माहीत नसणार आहेत, हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. आता स्वतःला टेस्ट कसं करायचं दादा की मी कुठं स्टँड करतोय, मी एक काम करतो, डिस्क्रिप्शनमध्ये मी फिजिक्सचा एक पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, जो की प्रिव्हियस इयर बोर्डचा पेपर आहे. राईट, तुम्ही एक काम करा, तो पेपर तुम्ही ओपन करा आणि माझ्यासाठी तुमचे 3 तास त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करा. 3 तास तसे लागणार नाही, 2 तास इन्व्हेस्ट करा. त्याच्यामध्ये जे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये जे 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्समधले किती क्वेश्चन्स तुम्ही लिहून बघा. तुम्ही असं बघाल ना की हा हे मला येतं, हे मला येतं, हे मला येतं, असं नाही. तुम्ही लिहून काढा आणि खरंच तुम्ही चेक करा की तुमचा आन्सर पुस्तकाशी मॅच होत आहे का, त्याला कोणी तुम्हाला 4 मार्क देणार आहे का. तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपला बोर्डची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते आणि JEE, नीट, MCQ यांची पद्धत वेगळी असते. तुम्ही ट्रायल करून बघा, तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे आहोत, आपण कुठे स्टँड करतोय. ज्या मुलांना असं वाटतंय की नाही दादा मी 3-3 पानं 2-2 पानं बोर्ड्सला जसं एक्सपेक्टेड आहे तसं मी डायग्राम्स वगैरे काढून लिहू शकतोय, देन गुड, तुम्ही जास्तीत जास्त फोकस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवर करा. पण ज्या मुलांना असं वाटतं की नाही मलाही येतं आहे, किंवा कित्येक जणांना येतही असेल, कन्सेप्ट माहीत असेल, रेक्टिफायर काय, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण स्टील मला लिहिता येत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला त्याला वाचावं लागेल, एकदा तो कसं लिहायचं हे समजून घ्यावं लागेल, मग तुम्हाला नक्की लिहिता येणार आणि त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की किती महत्त्वाचं आहे बोर्डाला प्रिपेअर करणं. मग का बोर्डला प्रिपेअर करायचं, लक्षात कित्येक मुलांची ग्रुपिंग होत नाही. कित्येक मुलांना लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग करणार असाल, तुम्ही डॉक्टर बनणार असाल, कुठेही 60% बोर्डचा मिनिमम क्रायटेरिया असतो. कित्येक मुलं म्हणतात नाही 35 मला पास पाहिजेत, 36 मार्क पाहिजेत. 35-36 मार्क घेऊन तुम्ही करणार काय भविष्यामध्ये, त्याचं काहीही कुठेही उपयोग होणार नाही. लक्षात घ्या, बोर्ड हे कॉमन आहे. आज उद्या चालून तुम्ही म्हणू शकता मला इंजिनियर नाही बनायचं, मला डॉक्टर नाही बनायचं, ठीक आहे, तुम्ही JEE दिली काय, नीट दिली काय, ते तुमचा एक पार्ट चेंज होऊ
शकतो, पण बोर्ड हे 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स हे एवढे पण काही इम्पॉर्टंट नाही आहेत. पण स्टील लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जॉब्समध्ये जाल, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचा प्रयत्न करताय, समजा तुम्ही उद्या चालून तुम्हाला वाटलं UPSC करायची किंवा तुम्हाला कुठली दुसरी फील्ड घ्यायची, तर मोस्ट ऑफ दी जॉब क्रायटेरियाजला मिनिमम 60 to 65% बोर्डमध्ये 10thलाही हवेत, 12thलाही हवेत. आणि तुम्ही पासआउट होऊपर्यंत मे बी तो नंबर वाढेल. आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये तो मे बी 35-40% असले तरी घेऊन जायचे त्याला नोकरीवर, नंतर तो 50वर आला. आता आज आमच्या एजमध्ये 60ला आहे. मे बी येणाऱ्या काळामध्ये ज्याला 70% आहेत बोर्डमध्ये त्यांनाच नोकरीवर घेतील, कारण कॉम्पिटिशनच तितकी आहे. समजून घ्या, बोर्डचे मार्क हे तुमच्या आयुष्यभर राहणारी गोष्ट आहे. ग्रुपिंग तर आपल्याला करायचीच आहे, पण ती आयुष्यभर राहणारी गोष्ट आहे. हे जे एंट्रन्स एक्झाम आहेत त्याही इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला आजच्या घडीला महत्त्वाचं, मला जर विचारलं की बोर्ड सोडवायचं का एंट्रन्स एक्झाम, मी नक्की म्हणेल बोर्ड सोडवून टाका. पण आपल्या त्या सिस्टीममध्ये आपल्याला असं म्हणजे एक बनवून ठेवलं की आपल्याला दोन्हीही करायचं आहे. तर दोन्ही करताना आपल्याला वेल प्लॅन करावं लागेल. ठीक आहे दादा, हे सगळं कळालं, बोर्ड्सला इम्पॉर्टन्स द्यावा लागणार आहे, आमचं प्रिपरेशन झालेलं नाही आहे, मग त्याला प्लॅन कसा करायचा. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघताय, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की दादा मी व्हिडिओ बघतोय. लक्षात घ्या, काय होतं, बोर्डचं प्रिपरेशन करताना एक प्रश्न पडतो JEEच्या मुलांना, दादा 31st आमच्या JEEचे एक्झाम्स आहेत, मग त्याचं काय. हा तुम्हाला नक्की पडणारा प्रश्न आहे. बघा, मी तुम्हाला एक सोल्युशन सांगतो. आपण असं करू शकतो की नाही रे, JEEमध्ये जे तुमचे चॅप्टर्स आहेत, किमान त्या चॅप्टरचं तरी बोर्डचं प्रिपरेशन तुम्ही आज करू शकता. एवढा विचार करा, जे काही चॅप्टर, आता कसं आहे, JEEला CBSE असतं राईट, आणि NCERT थोडक्यात फॉलो करतो, त्यांचा सिलेबस आपण फॉलो करतो, आणि इकडे आपल्याला स्टेट बुक असतं. चॅप्टर्स व्हॅरी करतात, पण काहीतरी चॅप्टर्स कॉमन असतील ना रे. सेमीकंडक्टर्स इकडे सुद्धा आहे, तिकडे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. किमान त्याचे बोर्डचे क्वेश्चन 1-1.5 तासात बसून तुमचे होतील ना. मग ज्या मुलांची JEE आहे त्यांनी असा विचार करा की बाबा दिवसातून 2-3 तास तरी मी दिवसातून एखाद चॅप्टर 2 चॅप्टर मी बोर्डसाठी प्रिपेअर करणार आहे. मी अख्खा वेळ JEEसाठी देणार नाही आहे. आणि आजच्या घडीला मग दादा माझा तो वेळ अभ्यासात वेळ वाया जाईल, नाही, वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. कॉमन चॅप्टर्स तुम्ही करा. ज्या मुलांनी अजूनपर्यंत बोर्डचं प्रिपरेशन चालूच केलेलं नाही, JEE नीट दुसऱ्या कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात, आजपासून चालू करा. मी माझ्या डोक्यात असं आहे की डेली आपण 2 चॅप्टर्सचे समजा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊया. सकाळी एक फिजिक्सचा घेतला, रात्री केमिस्ट्रीचा घेतला राईट. तर तुम्हाला फिजिक्स दिवसभरात तुम्ही फिजिक्स करा, रात्री झोपताना केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करा. असं करून आपण एक 20 दिवसामध्ये फिजिक्स केमिस्ट्री संपवू शकतो राईट. असं काहीतरी आपण स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न करूया तुमच्यासाठी. पण लक्षात घ्या, बोर्डसाठी प्रिपरेशन चालू करा. आणि ज्यांना सगळ्यात महत्त्वाचं, हे JEE सगळ्यात जास्त प्रॉब्लेममध्ये आहेत, बाळांनो कॉमन चॅप्टर्स करा. जे चॅप्टर इकडे पण येणार आहेत, इकडे पण येणार आहेत, किमान त्याचं तरी बोर्ड्स तुम्ही आज संपवू शकता. मग उरलेल्या गोष्टी तुम्ही थोड्या करताल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जानेवारीच्या एंडपर्यंत 80 मार्क्सच्या पेपरमध्ये किमान तुमचा 30-40 मार्क्सचा अभ्यास झालेला पाहिजे. मग दादा एवढं सोपं आहे का? खूप सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो. फिजिक्स बघाल, 20 मार्काचे 100% डेरिव्हेशन्स येतात. तुम्ही जर लॉज केले, तुम्ही जर थेरी केली, तर 100% सांगतो काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला 40 मार्क पाडणं फार अवघड नाही आहे बोर्डामध्ये. केमिस्ट्रीमध्ये गेलात, इन 20 डेरिव्हेशन्स आहेत, 20 मधले 2-3 100% पडतात. सेम मॅथ्समध्ये गेलात, डेरिव्हेशन्स तिथे पण आहेत, तिथे ते डेरिव्हेशन्सच्या जीवावर सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. मी म्हणत नाही की जे येत नाही ते करा, पण किमान जे तुम्ही आधी केलेलं आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमधून एक डेरिव्हेशन फिक्स येतो बघा, 4 मार्क फिक्स झाले, बरोबर आहे. लॉजिकसारखा चॅप्टर करायला 1-2 तास खूप झाले बघा, तिथं तुमचं क्वेश्चन फिक्स झाला. मॅट्रिक्सचं तुम्ही इझी क्वेश्चन करू शकता, बरोबर आहे. हे तर इझी गोष्ट आहेत. प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल, 4-4 तासात तुमचे ते टॉपिक प्रिपेअर होतील. झाले ना पासिंग पुरते मार्क, मग तुम्ही रिलॅक्स राहाल. पेपरच्या वेळेस तुम्हाला 1-1 दिवसाच्या सुट्ट्या आल्यात फक्त. फिजिक्सला ॲम्पल सुट्ट्या आहेत, मॅथ्सला 1 दिवसाची सुट्टी आहे, मॅथ्सला पण 1 दिवसाची सुट्टी आणि केमिस्ट्रीला पण 1 दिवसाची सुट्टी आहे. एका दिवसात अभ्यास होणार आहे का? गोष्टी पाठ होणार आहेत का? 10वी आणि 12वीमध्ये फरक आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंय, बोर्ड्समध्ये सुद्धा खूप जमीन आसमानचा फरक आहे. 10वीमध्ये गोष्टी छोट्या होत्या, थोडं लिहिलं तरी मार्क पडत होते. 12वीमध्ये असं होणार नाही आहे. 10वीमध्ये तुम्ही नुसतं पाठ केलं तरी मार्क समजून जायचं. इथे पाठ करायला जोपर्यंत लॉजिक लागत नाही की ती गोष्ट काय आहे, तोपर्यंत तुम्हाला ते पाठ सुद्धा होणार नाही. त्यामुळे त्या वेने विचार करा, बोर्डला इम्पॉर्टंट द्या. जर तुम्ही रेडी असाल, जर तुमची तयारी असेल, तर नक्की आजपासून आपण काय करूया, किंवा उद्यापासून मी तुम्हाला एक फिजिक्सची स्ट्रॅटेजी बनवून देतो, केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी बनवून देतो. डेली माझ्यासोबत एक 4-5 तास अभ्यास करा. आपण फिजिक्स केमिस्ट्री तर बाजूला करून ठेवू आणि मॅथ्सचा साईड बाय साईड तुम्ही प्रॅक्टिस करू शकता राईट. सो जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर तुमचा चांगला रिस्पॉन्स आला तर नक्कीच आपण प्रयत्न करूया की तुमच्यासाठी एक फिजिक्सची स्ट्रॅटेजी, एक केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी, ज्याच्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला काही त्रास
होणार नाही. आय होप आता थोडंसं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. बोर्डालाही आपल्याला महत्त्व द्यायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स घ्यायचे विथ CET अँड JEE. जर तुम्ही JEEच प्रिपेअर करता, कॉमन चॅप्टर्स आता करून घ्या बोर्डचे. किमान कॉमन चॅप्टर्स नाही म्हणलं तरी तुमच्या 80 पैकी 30-40 मार्काचा अभ्यास होणार आहे. पण लास्ट मोमेंटला मी करणार आहे असं म्हणू नका, नाहीतर अशी वेळ येईल की तो जो ग्रुपिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला बोललो तो व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. सो माझी इच्छा आहे की यावेळेस त्या व्हिडिओला माझ्या कमी व्ह्यूज यावे, यावेळेस त्या व्हिडिओला 500 व्ह्यूज आले तरीही चालेल किंवा 0 व्ह्यूज यावे, हीच इच्छा आहे. ते व्हिडिओ कोणीही बघू नये की आम्ही सांगावं लागतं की नाही फिजिक्समध्ये बघा एवढे मार्क्स, केमिस्ट्रीमध्ये एवढे मार्क्स जर तुम्हाला पडले असेल तर तुम्ही CET आणि नीटसाठी एलिजिबल आहात. वाईट वाटतो तो व्हिडिओ बनवताना. तर यावेळेस आमच्या त्या व्हिडिओला व्ह्यूज कमी आले तरी चालतील, पण यावेळेस तुम्ही सगळेजण चांगल्या मार्काने बोर्ड आपण क्लिअर केलंच पाहिजे. आय होप हा प्रत्येकाला व्हिडिओ आवडला असेल. तुमचं काय ओपिनियन आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.